तर जम्मू काश्मीरच्या शोपियान भागात पुन्हा एकदा भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे। जवानांनी 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती आहे। पहाटेपासून शोपियान भागात ही चकमक सुरू आहे। जम्मू काश्मीरमधील तणावाच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ झाली आहे। आता पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी आगळीक केल्यानंतर भारतानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिलंय। पहाटेपासूनच शोपियानमध्ये चकमक सुरू आहे। आताची दृश्य आपण पाहू शकतोय। भारतीय जवानांनी 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय। शोपियानमध्ये पुन्हा एकदा चकमक सुरू आहे।